मी अनेक ब्युरोक्रॅट्स आणि नगरसेवकांना राजकीय पक्षांना विचारलं, एक 10 मिनिटं बोला फक्त की नक्की स्मार्ट सिटीत आम्ही काय करणार आहोत. नाही ते छान होणार आहे सगळं. की हे सगळं ऐकून किंवा वाचून जर नागरिकांना चक्कर आली तर त्यांना मोफत कांदा पुरवठा करणं एवढं फक्त राहून गेलं. यातलं काय झालं आणि काय नाही झालं हे सांगण्यासाठी वेगळं काही करायची आवश्यकता नाही, कारण केंद्र सरकारनीच यावर्षी हा प्रोजेक्ट गुंडाळून माळ्यावर टाकून दिला. हे झालं नाही, आनंद एका परीने बरंच आहे, कारण तर मग औंध बाणेर बालेवाडीमध्ये एकही वाहन एकही मिनिटं सरकलं नसतं पुढं, कारण दर 2 सेकंदाने एकाने बटन दाबून पुढे गेला असता. पण कसली चंद्रावरची स्वप्न दाखवतायत हो. किती कचरापेटी भरली की एक मोबाईल मेसेज जाईल त्या गाडीवाल्याला, पुढच्या 15 मिनिटात तो ती कचरापेटी घेऊन जाऊन तिथं नवीन कचरापेटी ठेवेल. अहो हे स्वप्नातलं दृश्य आहे फक्त. म्हणजे मला वाटतं रजनीकांत एक चांगला सिनेमा काढू शकेल स्मार्ट सिटीच्या स्वप्नांवर. केंद्र सरकारने ही योजना व्यवस्थितपणे बासनात गुंडाळून टाकली आणि स्मार्ट सिटीचा अशा प्रकारे मुळामुठेच्या किनारी अंत झाला. मी याला निवडणूक जुमला पण नाही म्हणणार, हा घोषणा जुमला होता. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत मनापासनं. लोकसत्तामध्ये आजपासनं पुण्याच्या आवृत्तीत आपण लोकसंवाद हा उपक्रम सुरू करतो आहे आणि आज पहिल्या लोकसंवादसाठी आपल्याकडे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आलेत. विवेक वेलणकरांची वेगळी ओळख खरं तर पुणेकरांनाही करून द्यायची गरज नाही. वेगवेगळ्या नागरी प्रश्नांवर सातत्याने आपली भूमिका ते मांडत असतात आणि प्रशासनाला अनेक गोष्टी करायला भाग पाडतात असाही त्यांचा लौकिक आहे. माहिती अधिकाराच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक गोष्टी ज्या नागरिकांना कदाचित एरवी कळल्या नसत्या त्या बाहेर काढल्या. त्यानिमित्ताने प्रशासनाला जागही आली आणि त्यांना काही नागरिकांच्या उपयोगाचे निर्णयही घ्यायला लागले. तर आज आपण त्यांच्याशी स्मार्ट सिटी या विषयाबद्दल बोलणार आहोत. पुण्याची स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये निवड झाली आणि त्याच्यानंतर असं वाटलं पुणेकरांना की आपली शहर खूप स्मार्ट होणार आणि सगळं चकाचक आपल्याला दिसू लागणार. पण गेल्या 10-11 वर्षात तसं काहीच घडल्याचं किमान पुणेकरांना तरी दिसत तरी नाही आहे आणि उलट नागरी प्रश्न गंभीर स्वरूप घेतानाच सातत्याने आजूबाजूला दिसतं आहे. तर नेमकं या स्मार्ट सिटीचं झालं काय, ही कशा पद्धतीने राबवायला हवी होती पण राबवली गेली नाही, काय त्याच्या नेमक्या त्रुटी राहिल्या, याबद्दल आज आपण त्यांच्याकडनं जाणूनही घेणार आहोत. आणि आमच्याही मनात काही प्रश्न आहेत तेही आम्ही तुम्हाला आज विचारणार आहोत, कारण हा लोकसंवाद आहे. त्यामुळे काय संवादावर भर देऊया, गप्पा मारूया आणि स्मार्ट सिटीबद्दल जाणूनही घेऊया. येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा लोकसंवाद होतो आहे आणि त्याचं महत्त्व अशासाठी की लोकांचे प्रश्न या निवडणुकीच्या अजेंड्यावर असावेत राजकारण्यांच्या. अन्य कुठलेही प्रश्न या अजेंड्यावर येऊ नयेत हा खरं तर प्रामाणिक प्रयत्न आहे. स्मार्ट सिटी या प्रकल्पामागची मूळ भूमिका अतिशय चांगली होती की आता प्रचंड प्रमाणात शहरीकरण पूर्ण देशभर वाढलेलं आहे. म्हणजे एकेकाळी 20% शहरात आणि 80% खेड्यात राहत होते ते प्रमाण आता जवळपास 40% शहरात आणि 60% खेड्यातवर आलेलं आहे. आणि त्यामुळे या शहरांचा सुयोग्य विकास व्हावा आणि ते जास्त चांगली लिव्हेबल व्हावीत हा बेसिक उद्दिष्ट ठेवून पहिल्या टप्प्यामध्ये 100 स्मार्ट सिटीज या अख्ख्या देशात करण्याचा घाट घातला गेला केंद्र सरकारतर्फे. आणि मग त्याच्यासाठी अर्थात कॉम्पिटिशन लावली गेली आणि कॉम्पिटिशन म्हटलं की जुमला आलाच आणि तिथं आमच्या पुण्याने आघाडी मारली. म्हणजे कन्सल्टंट नेमले गेले याच्यासाठी आणि त्यांनी म्हणे 13 लाख नागरिकांचा सर्वे करून नागरिकांना काय हवं आहे, कशा प्रकारे ही स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे अशा प्रकारचा डाटा त्यांनी तयार केला. आता 13 लाखापैकी दुर्दैवाने माझ्या माहितीत 13 पण लोक एक सुद्धा नव्हता, पण असेल कदाचित, आपली कुवत कमी असेल.
पण बऱ्याच लोकांना विचारलं, त्यांच्याही माहितीत कुणी नव्हतं. त्यामुळे हा सर्व्हे झाला का कागदावर केला गेला इथपासून प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये मॉडेल असं त्यांनी पुढं आणलं, म्हणजे पुण्यासाठीचं मॉडेल सिलेक्ट काय केलं, कारण 2 प्रकारची मॉडेल होती त्याच्यामध्ये. एक पॅन सिटीसाठी तुम्हाला करायचं असलं तर करा, नाही तर शहराचा एक ठराविक भाग तुम्ही एकदम अत्युच्च तयार करा आणि मग त्यानंतर पुढल्या भागामध्ये दुसरा भाग, असं करत करत पुढं जा आणि एखाद दुसरा प्रश्न हा पूर्ण शहरासाठी घ्या. आम्ही दुसरं मॉडेल स्वीकारलं आणि तिथेही म्हणे नागरिकांची मतं घेतली गेली. पुण्याचे 11 भाग केले गेले आणि कशी गंमत आहे बघा. पुण्यातल्या पेठा त्या मनाने दुर्लक्षित भाग, कात्रजपासून वारजापासून ते विमाननगरपासून अनेक भाग पुण्याचे आहेत, ते सगळे 11 भागांमध्ये केले. आणि विशेष म्हणजे आमचे पुण्याचे नागरिक इतके चांगले आणि त्यांनी स्वार्थ त्याग केला आणि सगळ्यांनी एक मुखाने सांगितलं की बाणेर बालेवाडी हा जो भाग आहे, औंध बाणेर बालेवाडी, इथे स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे. म्हणजे जो एक भागाचा टप्पा जो विकसित व्हायला पाहिजे तो हा व्हायला पाहिजे. खरं म्हणजे त्यातल्या त्यात पुण्यातले विकसित भाग तोच आहे. कारण त्या जे खेळ झाले आपल्याकडे 2008मध्ये त्याच्या निमित्ताने, कारण बालेवाडीमध्ये स्टेडियम होतं, त्यानिमित्ताने त्या भागाचा खरं काही प्रमाणात विकास झालाच होता JNNURMच्या माध्यमातून. पण तरीही असं म्हणे पुणेकरांनी, तज्ज्ञांनी, नगरसेवकांनी, राजकीय पक्षांनी सगळ्यांनी एक मुखाने सांगितलं की असंच व्हायला पाहिजे. आणि मग ठरवलं असं गेलं की 3,000 कोटी 5 वर्षात, 3,000 कोटी 5 वर्षात फक्त औंध बाणेर बालेवाडीवर खर्च करायचे. आणि 900 कोटी ही पॅन पुणे 2च त्यांनी इश्यू घेतले, कारण ते म्हणे नागरिकांकडनं पुढे आले होते. एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे PMPML आणि दुसरा पुरेसा पाणी पुरवठा. त्याला एक गोंडस नाव 24/7 दिलं, पण 24/7 वगैरे काय होत नसतं म्हणून नंतर समान पाणी पुरवठा योजना केलं गेलं. हे 2 गोष्टी या पॅन पुणे आणि या एका भागावर 5 वर्षामध्ये 3,000 कोटी अशा प्रकारचा हा स्मार्ट सिटी प्रकल्प पुण्याने सादर केला. सादरीकरणामध्ये पुण्याचा हात कोणी धरत नाही, त्यामुळे अर्थातच पहिल्या 2मध्ये पुण्याचं नाव लागलं की हे शहर भारीच आहे. आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात येऊन बालेवाडी स्टेडियमवर स्मार्ट सिटीचा श्रीगणेशा केला 2015मध्ये. म्हणजे मला अजूनही आठवते त्यावेळेला तिथे लोकांनी ते बॅटरीचे फ्लॅश बीज दाखवून हा कसं भारी होणार आहे इथं म्हणून असं एक अभूतपूर्व वातावरण निर्माण झालं. पण प्रत्यक्षामध्ये नक्की स्मार्ट सिटीत काय होणार आहे याचा अंदाज ना ब्युरोक्रॅट्सना होता, ना नगरसेवकांना होता, ना राजकीय पक्षांना होता. मी अनेक ब्युरोक्रॅट्स आणि नगरसेवकांना, राजकीय पक्षांना विचारलं, एक 10 मिनटं बोला फक्त की नक्की स्मार्ट सिटीत आम्ही काय करणार आहोत. नाही ते छान होणार आहे सगळं. अरे छान होणार म्हणजे काय होणार हे एकही माणूस सांगू शकत नव्हता. जवळपास 60 महिने ही परिस्थिती होती. मग एक SPV करायचं ठरलं की ते आपोआप कसं होणार. मग एक SPV करू आणि मग त्या SPVच्या माध्यमातून हे सगळं काम करू. मग त्या SPVमध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आले, काही कन्सल्टंट आले. शक्यतो NGOजना कोणी घेतलं नाही त्याच्यात, कारण ते उगीच काहीतरी विचारत बसतात म्हणून. आणि ते SPV फॉर्म झाली. पण पुढं जे घडायला पाहिजे ते काहीच घडलं नाही. आणि 2019पर्यंत ना पॅन सिटीचे प्रोजेक्ट जे करायचे होते ते काही होऊ शकले, ना त्यात औंध बाणेर बालेवाडीमध्ये 3,000 कोटी रुपयांचा खर्च करून त्या भागाचा कायापालट करायचा होता तोही झाला नाही. मी तुम्हाला फक्त यादी वाचून दाखवणार आहे की औंध बाणेर बालेवाडीमध्ये काय काय प्लॅन्ड होतं त्या 5 वर्षामध्ये. 750 वाहनांसाठी बहुमजली स्मार्ट कार पार्क. आज 10 वर्ष झाली आहे, तसलं काही झालेलं नाही. 100 इलेक्ट्रिक बस, 100 ई-रिक्षा, 54 स्मार्ट बस थांब्यांचा विकास. स्मार्ट म्हणजे काय माहीत नाही. मोठ्या प्रमाणावर घरगुती आणि व्यावसायिक स्मार्ट पाणी मीटरिंग,
दरडोई 150 लिटर पाण्याची खात्री देणे. आजही परिस्थिती अशी आहे. औंध, बाणेर, बालेवाडीमध्ये अनेक सोसायट्यांमध्ये आजही कोट्यावधी रुपये टँकरवर खर्च केले जात आहेत. हे जर घडलं असतं तर ही वेळ आलीच नसती. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की कचऱ्याचं 100% वर्गीकरण, हस्तांतरण आणि वाहतूक हेही काही कुठं झाल्याचं बघायला मिळालं नाही. 74 सार्वजनिक शौचालयांचं नूतनीकरण, 37 किलोमीटरचा जागतिक दर्जाचा नदीकाठ विकसित करणे, याच्यातलं 3.7 किलोमीटर पण झालेला कोणी पाहिलं नाही. 2 नवीन फायर स्टेशन, 100% CCTV निरीक्षण, 4 नवीन शाळा, 3 नवीन रुग्णालयं, हे सगळं त्या 3000 कोटीत आहे. नंतर 2.25 एकर क्षेत्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीचा पुनर्विकास करणे, संपूर्ण क्षेत्रात वायफाय आणि फायबर ऑप्टिक केबल टाकणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर 18% वरून 40% वाढवणे. असं काही झाल्याचं कुणी पाहिलेलं नाही आहे. म्हणजे इनफॅक्ट इतकी प्रायव्हेट व्हेकल्स वाढली आहेत की तो विषयच संपलेला आहे. बसेसची संख्या प्रतिलाख लोकसंख्येला 46 वरून 79 पर्यंत नेणे, 100% घरे पावसाचे पाणी साठवणारी म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणारी करणे, अपुरा पाणी पुरवठा असणारा प्रदेश 70% वरून 0% पर्यंत आणणे, मोकळ्या जागांची संख्या 3% वरून 15% पर्यंत नेणे, CCTV सुरक्षा व्याप्ती 20% वरून 100% पर्यंत नेणे, सार्वजनिक वायफाय व्याप्ती 0% वरून 100% पर्यंत नेणे, झोपडपट्टीतील बेरोजगारी 6% वरून 2% पर्यंत आणणे आणि प्रतिलाख लोकसंख्येमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या 60 वरून 120 वर नेणे. ही उद्दिष्ट त्या 3000 कोटीमध्ये ठेवली होती. एकच राहून गेलं की हे सगळं ऐकून किंवा वाचून जर नागरिकांना चक्कर आली तर त्यांना मोफत कांदा पुरवठा करणं, एवढं फक्त राहून गेलं. यातलं काय झालं आणि काय नाही झालं हे सांगण्यासाठी वेगळं काही करायची आवश्यकता नाही, कारण केंद्र सरकारनीच यावर्षी हा प्रोजेक्ट गुंडाळून माळ्यावर टाकून दिला. त्यामुळे यातलं काही घडलं नाही. पण 3000 कोटी सोडा हो, 600-700 कोटी पण खर्च झाले नाहीत, कारण त्याच्यात परत कंडिशन होती. केंद्र सरकार वर्षाला 100 कोटी देणार, राज्य सरकार 100 कोटी देणार आणि उरलेले महापालिकेने उभे करायचे. त्यामुळे काही झालं नाही. आता जे पॅन सिटी होणार होतं त्याच्यामध्ये काय घडलं बघूया आपण. संपूर्ण पुणे शहरासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत GPS आणि बसेसचे वास्तविक वेळ निरीक्षण, सार्वजनिक माहिती प्रणालीसह स्मार्ट बस थांबे, मोबाईल ॲप्सद्वारे बसेसची वास्तविक वेळ शोधणे, या कामाबरोबर 319 नवीन सिग्नल्स आणि पादचारी मार्ग बटन. हे पाश्चात्य देशांमध्ये असतं. पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करायचा असेल तर त्यांनी बटन दाबायचं, सगळीकडची वाहतूक थांबते आणि पादचारी त्याच्यावरनं शांतपणे जातो. हे झालं नाही, आनंद एका परीने बरंच आहे, कारण तर मग औंध, बाणेर, बालेवाडीमध्ये एकही वाहन एकही मिनटं सरकलं नसतं पुढं, कारण दर 2 सेकंदाला एखादी बटन दाबून पुढे गेला असता. पण कसले चंद्रावरची स्वप्न दाखवतायत हो. त्याच्यानंतर सूचना प्रणाली, सौर ऊर्जा पॅनेल्स आणि UPS याद्वारे होणार होत्या. प्रत्यक्षात आपल्याला माहिती आहे काय झालं. बोजवारा उडाला PMPMLचा. आजही व्यवस्था सक्षम नाही, परवडणारी नाही, पुरेशी नाही आणि दर्जेदारही नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आज जर आपण बघितलं त्या औंध, बाणेर, बालेवाडीमध्ये तर सकाळच्या वेळेमध्ये 1-1 किलोमीटरच्या ट्रॅफिकच्या रांगा आपल्याला दिसतील आणि सगळ्या रांगा या पर्सनलाइज व्हेकलच्या आहेत. म्हणजे हे संपलंच. पुढे 24/7 मध्ये काय करणार होते. GISच्या माध्यमातून अनियमित नळ जोडण्या ओळखणे, म्हणजे चोरीचे कनेक्शन ओळखणे, व्यापारी आस्थापनासाठी 100% स्मार्ट मीटरिंग, घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटरिंग, 2688 किलोमीटर परिसरात हेलियम तंत्रज्ञानावर आधारित पाणी गळती ओळखणे, अपुरा पाणी पुरवठा होणारा भाग 0% पर्यंत आणणे, उपचार न करता नदीमध्ये सोडण्यात येणारे पाणी 0% पर्यंत आणणे. आज सुद्धा नदीमध्ये
आपण कमीत कमी 60% पाणी प्रक्रिया न करता टाकतोय. स्मार्ट सिटीचं हे पॅन सिटी लेवलचं उद्दिष्ट 2015चं असताना 2019ला पूर्ण व्हायचं असताना सुद्धा आता ते म्हणतील की आम्ही ते जायका प्रकल्प आणला आहे, मग ते आता होणारच आहे. या जायका प्रकल्प 2016मध्ये मंजूर झाला, त्याचे वर्क ऑर्डर 2021मध्ये निघाली. 5 वर्ष आमची टेंडरिंगमध्ये गेली. आत्तासुद्धा अजूनही जायका पूर्ण झालेलं नाही, जागा ताब्यात अजूनही पूर्णपणे आलेल्या नाहीत. आणि आता कॅल्क्युलेशन इतकं हे बाहेर गेले की जायकामध्ये आणि आहे नाही ते सगळे STP चालवले तर पुण्यातलं साधारण 1000 MLD सांडपाणी शुद्ध होईल. आज पुणे रोज 1600 MLD पिण्याचं पाणी उचलतंय धरणातनं, प्लस साधारण 200 MLD पाणी जमिनीतनं उपसतंय. म्हणजे 1800 MLD पाणी पुणे आज पिण्यासाठी रोज वापरतंय. आणि त्यातल्या 85% पाण्याचं म्हणजे साधारणपणे 1600 1550 MLDचं सांडपाणी तयार होतं. आणि 2027मध्ये जेव्हा जायका पूर्ण होईल तेव्हाही आम्ही 1000ला पोचलेलो असू. म्हणजे तेव्हाही साधारणपणे 40% पाणी हे नदीत अनट्रीटेडच जाईल. आमचा हिशोब 2019ला 0%वर आणायचा होता. म्हणजे हा मोठ्या प्रमाणावर जुमलाच होता. पुणेकरांना एक स्वप्न दाखवायचं, कुठनं तरी पैसे त्याच्यासाठी खर्च करण्याचा प्रयत्न करायचा. काही घडलं नाही. काही रस्ते थोडे मोठे होणं, काही थोडे फुटपाथ नको तेवढे मोठे करणं, याच्या व्यतिरिक्त या प्रोजेक्ट्समधनं काही घडलं नाही. अजून एक त्यातली गंमत मला सांगायची आहे की या लोकांनी आता सध्या एअर पोल्युशनचा फार मोठा विषय सुरू आहे. यांनी सुद्धा एअर क्वालिटी सेन्सर्स हे पुण्यामध्ये काही कोटी रुपये खर्च करून एअर क्वालिटी सेन्सर्स बसवले. मी महापालिकेला विचारलं की त्याचा डाटा आहे का तुमच्याकडं, काय जिथे जिथे बसवले तिथनं डाटा येत असला पाहिजे. तर ते म्हणले की माहीत नाही बुवा, ते मुळात आम्हाला बसवले तेच माहीत नाही. मग त्यांनी चौकशी केली स्मार्ट सिटीकडे. स्मार्ट सिटीवाले म्हणले बसवलेले आहेत, डाटा देणार नाही. याचं कारण तो डाटा आम्ही प्रायव्हेट कंपनीला दिला आहे आणि तुम्हाला जरी हवं असलं PMCला तरी तो विकत घ्यायचा त्यांच्याकडनं. म्हणजे पुणेकरांच्या खर्चातनं हे सगळं केलं आणि पुणेकरांनीच तो डाटा विकत घ्यायचा. हा असला उफराटा धंदा जगभरात कुठं होत असेल असं वाटत नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्मार्ट सिटी हे खरं म्हणजे पूर्ण फेल गेलं. अर्थात फक्त पुण्यातच नाही, देशभर गेलं. मध्यंतरी 2019 का 18मध्ये जेव्हा देशभराचा सर्वे झाला तेव्हा पुण्याचा क्रमांक 15वा आला त्याच्यात. म्हणजे जर 10-15% इम्प्लिमेंटेशन न होता सुद्धा पुण्याचा क्रमांक 15वा येत असेल तर उर्वरित देशात काय परिस्थिती असेल याचा अंदाज बांधलेलाच बरा. आणि या सगळ्याचा अंदाज घेऊन केंद्र सरकारने ही योजना व्यवस्थितपणे बासनात गुंडाळून टाकली आणि स्मार्ट सिटीचा अशा प्रकारे मुळामुठेच्या किनारी अंत झाला. म्हणजे याची सगळी चर्चा झाली, याची तुम्ही म्हणता तशी त्रोटकच माहिती सगळ्या पर्यंत पोचली किंवा नागरिकांपर्यंत तर अनेकांना हे कळलंच नाही, अजूनपर्यंत माहीत नाही की नेमकं स्मार्ट सिटी प्रकल्प होता काय. तर तुम्ही माहिती अधिकारात पण काम करता, माहिती अधिकाराच्या विषयात पण, तर तुम्ही या माध्यमातून कधी हा प्रयत्न केला होतात का आणि त्याच्यावर काय उत्तर तुम्हाला मिळालं? नाही, बेसिकली मी आत्ता जी माहिती सांगितली ती सगळी माहिती अधिकारातच मिळालेली आहे. त्यांनी स्वतःच दिलेली आहे. म्हणजे त्यांच्याकडे तेव्हा ते चुकून होता कागद, तो मला मिळाला. आता तो त्यांच्याकडे सापडेल की नाही माहीत नाही. पण दुर्दैव असं आहे की याचं इम्प्लिमेंटेशन किती झालं याची आकडेवारी आजही कोणाकडे नाही. केंद्र सरकारला रिपोर्ट पाठवताना मात्र खूप छान छान रिपोर्ट करून पाठवले गेले, कारण त्याशिवाय आपला नंबर 15वा आला कसा देशभरात. याचा अर्थ एक की उरलेले अगदीच वाईट आहेत किंवा आपण काहीतरी जुमला करून ती आकडेवारी पाठवली. ग्राउंड लेवलला आत्ता मी जे काय सांगितलं तुम्हाला त्यातलं आपण सगळे पुणे शहरात राहतो, यातलं कुणी काही बघितल्याचं आठवत आहे का? तर हे काहीही घडलेलं नाही.
म्हणजे खरोखरच काही फुटपाथ मोठे करणं, काही रस्ते थोडे मोठे करणं, ते रस्त्यावर पेंटिंग मारणं, ह्या व्यतिरिक्त काही झाल्याचं. आणि थोड्या बसेस आल्या, पण त्या तशाही एरवी येत असतात, पण याच्या व्यतिरिक्त काही झालेलं आपल्याला कोणालाच दिसलं नाही. त्या 24/7 सो कॉल्ड, इथे 24/7 नाहीच आहे. आम्ही त्यांना जेव्हा सांगितलं की तुम्ही लिहून द्या की 24/7 पाणी पुणेकरांना मिळेल, त्यावेळी त्यांनी एक पाय मागं घेतला आणि अल्लदपणे त्या योजनेचं नावच बदललं. आता त्या योजनेचं नाव आहे समान पाणी पुरवठा योजना. आणि ते म्हणले 24/7 नाही तर नाही, 24 तासात नाही, एकदा तरी सगळ्यांना समान पाणी नक्की देऊ. इथपर्यंत आम्ही खाली आलोय त्या योजनेमध्ये. स्मार्ट सिटीसाठी मी मगाशी बोलताना एक बोललं की प्रशासनालाही काय माहीत नव्हतं. त्यासाठी एक IAS अधिकारी खास नेमला होता, त्यांची पोस्टिंगच त्यासाठी केली होती. हां, ही एक गोष्ट. त्यामुळे प्रशासनाला म्हणजे हे अधिकारी म्हणजे यांनी काय केलं, हां, एक बाब. दुसरी, याचं सगळं अपयश जे आहे ते मग राजकीय महत्त्वाकांक्षा किंवा काही नियोजन नव्हतं का? कारण केंद्रापासून तिन्ही ठिकाणी, राज्य असेल एकाच पक्ष आहे आणि मग तरीही होत नाही. मग या दोष प्रशासनाचा वाटतोय का या राजकीय मंडळीचा? नाही, दोघांचंही आहे. याचं कारण राजकीय मंडळींनी तर कधी समजावून घेतलं. ते फक्त स्मार्ट सिटी म्हणून ओरडत राहिले, पण प्रत्यक्षात नक्की काय होणार आहे हे मी अजूनही सांगतो. अजून तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना विचारा, स्मार्ट सिटीमध्ये नक्की काय होणं अपेक्षित होतं, पूर्ण स्मार्ट होणं अपेक्षित होतं. याच्या व्यतिरिक्त हे काही त्यांच्याकडनं उत्तर येणं शक्य नाही अशी माझी खात्री आहे. त्यामुळे राजकीय मंडळींनी फक्त तो वरनं आलेला अजेंडा आहे, त्यामुळे तो आपण राबवायचा आणि मोठं नाव करायचं, हाच अजेंडा ठेवला. आणि प्रशासकीय मंडळींनी तर काहीच घेणं पडलं नव्हतं. जे आयुक्त होते तेच त्यांचे मुख्य झाले आणि आहे ती महापालिकेची जबाबदारी झेपना, आणि ही नवीन. आणि त्यातनं एक मुंबईत बसले होते, ते पुण्याचे माजी आयुक्त होते, ते रिमोटनी हे सगळं पाहत होते कसं चाललंय, त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून. आणि 2-3 महिन्यात एकदा मिटिंगला पण यायचे ते. या व्यतिरिक्त IAS अधिकारी असोत, प्रशासकीय अधिकारी असोत, एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही त्याच्याकरता डेडिकेटेड वेगळं रचना करत नाही आणि ॲडिशनल जबाबदारी देता, तोपर्यंत हा माणसाचा बेसिक स्वभाव आहे, तो स्वतःची बेसिक जबाबदारी पहिली पूर्ण करतो. ॲडिशनल झाली तर झाली, नाही तर नाही. या भानगडीत अत्यंत दुर्लक्षित प्रकार झाला तो स्मार्ट सिटीचा. स्पेशल पर्पज व्हेकल नेमलं गेलं नंतरच्या टप्प्यामध्ये, तर ती खरं तर ह्या कारणासाठीची कंपनी असणं अपेक्षित होतं. मग त्याचाही काही फरक पडला नाही का? हां, कारण मुळात ते SPV नेमायलाच वेळ घेतला, त्याच्यानंतर त्याच्यात कोड, याच्यावरही बऱ्याच वादावाद्या झाल्या. आणि मग कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला सगळ्याच पक्षांची लोकं त्याच्यात घेतली, ब्युरोक्रॅट्स घेतले, आणि मग जे महापालिकेत चालतं स्थायी किंवा GB मध्ये तेच तिथं चाललं. त्यामुळं म्हणजे त्यातल्या कोणालाच म्हणजे तो जसा हत्ती असतो ना, आणि ते आंधळे असतात, ज्याला जे दिसलं ते त्याच्यासाठीचा हत्ती, तसं ज्याला जेवढं दिसलं त्याच्यासाठी ती स्मार्ट सिटी. पण प्रत्यक्षामध्ये नक्की काय अपेक्षा आहे आणि आपण काय करणं अपेक्षित आहे याचा अंदाज कुणीच घेतला नाही. कारण तसं बोलण्याशिवाय याच्यात काही करण्यासारखं आहे असं कोणालाच वाटलं नाही. ते एक खूप गाजावाजा करून सायकली आलेल्या होत्या आपल्याकडे, आणि पुणे सायकलिंगचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं. तेव्हा झालं होतं की आता पुन्हा पुणे सायकलिंगचं शहर होईल, वाहतूक कोंडी कमी होईल, हे होईल, ते होईल. रिअलिस्टिकली सायकली आपल्याला फक्त दिसल्या, त्याचं नंतर पुढं काय झालं ते असं म्हणतात की CSR मधनं ते आम्ही आणल्या होत्या, आमचे पैसे नव्हते खर्च केले, एका कंपनीने ते सगळं केलं. साधारण 6-8 महिने वर्षभर दिसल्या त्या, त्यानंतर त्यातल्या काही चोरीला गेल्या, काही पडून राहिल्या, त्या कंपनीचा इंटरेस्ट संपला आणि नंतर ते प्रकरण गुंडाळलं गेलं. जसं स्मार्ट सिटी गुंडाळलं तर त्याची प्रायमरी पायरी म्हणजे ती सायकल योजना गुंडाळून ठेवून दिली. पुण्याच्या मूलभूत समस्या पहिल्यापासून काय, मग स्मार्ट म्हणून वेगळं करायची गरज आहे का? कारण मूलभूत समस्या सुटलेल्या, तुमचे रस्ते आहेत, वाहतूक आहे, पाणी आहे, हे बेसिक ह्याचं नुसतं स्मार्ट म्हणजे करणार त्या तुम्ही म्हटलं तसं, पण मूलभूत समस्या सुटल्या आहेत कारण त्याच्यावर किती फोकस वाटतोय तुम्हाला सध्या? ते तो पूर्वी नव्हता ना आत्ताही नाहीये. प्रश्न असा आहे, स्मार्ट सिटी नावाने काहीतरी एक नवीन आपण उभं केलं तर थोडं लोकांचं लक्ष वळवता येईल की अरे काळजी करू नका, आपण स्मार्ट होणार आहोत. तर तसं काही घडण्याची शक्यताही नव्हती, ते घडलं पण नाही. अहो, स्मार्ट कचरापेट्या आहेत त्याच्यात,
स्मार्ट कचरापेटीचा अर्थ असा आहे की ती कचरापेटी भरली की एक मोबाईल मेसेज जाईल त्या गाडीवाल्याला, पुढच्या 15 मिनिटात तो ती कचरापेटी घेऊन जाऊन तिथं नवीन कचरापेटी ठेवेल. अहो हे स्वप्नातलं दृश्य आहे फक्त. म्हणजे मला वाटतं रजनीकांत एक चांगला सिनेमा काढू शकेल स्मार्ट सिटीच्या स्वप्नांवर. हे फक्त स्वप्न विकण्याचं काम झालं. प्रत्यक्षात कसं आणायचं हे कोणालाच कळत नव्हतं, कोणालाच माहिती नव्हतं. अनेकांचे त्याच्यामध्ये वेगळेच इंटरेस्ट होते आणि त्यामुळे ॲज युज्युअल ते पूर्णपणे फसलं. शहरांची निवड कशावर केली असेल, पण मग काय सापडलं का तुम्हाला? शहरांची निवड करताना त्यांनी काय पाहिलं तर त्यातला एक मोठा भाग म्हणजे लोकसहभाग. नागरिकांचा किती तुम्ही सहभाग घेतलात, तर लोकसहभाग हा व्यवस्थितपणे मॅनेज करता येतो हे आपल्या कन्सल्टंट्सनी दाखवून दिलं. 13 लाख लोकांचा सर्वे केला. असं जेव्हा विचार करा, पुण्याची तेव्हाची लोकसंख्या असेल 45 लाख, त्यातले 13 लाख म्हणजे 30% लोक जर सर्वेमध्ये भाग घेत असतील तर महान सर्वे झाला. आता त्यांनी बसल्या जागी किती केले आणि प्रत्यक्षात नागरिकांना किती विचारले. साधा विषय आहे हो की अख्ख्या पुण्यातले नागरिक इतके तर काही वेडपट नाहीत की सगळे म्हणतील आमचा प्रभाग नको, औंध बाणेर बालेवाडी विकसित करा. असं तिथली लोक सोडून उरलेली कोण म्हणणार आहेत. पण ते 13 लाख म्हणले बाबा. आणि त्याच्यात राजकीय मंडळी होती, आमदार होते, नगरसेवक होते, इवन ते म्हणतात NGOs पण होत्या. त्या कोण हे त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं, पण होत्या म्हणले याच्यात. पहिला जुमला तिथंच सुरू झाला. आणि मग शेवटी हे बघा, केंद्र सरकार काय पुण्यात येऊन जागेवर येऊन बघत नाही. ते म्हणले अरे छान आहे, म्हणले भारी काढले यांनी. लगेच पहिलं म्हणजे पहिल्या 2 मध्ये पुणं होतं आणि तुम्हाला आठवत असेल तर सोलापूर. हां, सोलापूरचं याच्यापेक्षा वाईट असेल बहुतेक. हां, पण पुणं काय झालं तर फक्त त्या दिवशी मोठा उद्घाटन कार्यक्रम बालेवाडीला, मोबाईलचे फ्लॅश आणि पेपरला फोटो, याच्यावर पुढं काहीही झालं नाही. पण जे काही 600-700 कोटी समजा आले, 3000 कोटीचा एकूण प्रकल्प होता असं म्हटलं जातं, तर त्याचं नेमकं काय केलं? ह्याचं काही ऑडिट दुर्दैवाने येत नाही समोर, असं आहे का? नाही, आता कसं आहे, शेवटी ॲडमिनिस्ट्रेशनवर खर्च होतोच ना. त्यांनी वेगळं एक स्मार्ट सिटी प्रकल्प केला, त्यासाठी माणसं ठेवली, कन्सल्टंटला पैसे दिले, म्हणजे 600तले 300 असेच गेले. आणि उरलेल्या 300तनं त्यांना जे वाटलं, मग रंगरंगोटी असेल किंवा फुटपाथ थोडे मोठे करणं असेल. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मी बागेच्या बाहेर बाग ही अख्ख्या जगात आपलाच नंबर पहिला, जंगली महाराज. हां, ज्याला कल्पना सुचली त्याला नोबेलच दिलं पाहिजे. तर अशा प्रकारची काहीतरी फालतू कामं करून ते आलेले पैसे संपवले. जसं आता एअर क्वालिटी मॉनिटर्स हे गरजेचंच आहे, पण ते कुठे आहेत आणि त्याचा डेटा कुठे आहे हे माहीत नाही. JNNRM बंद करून ही योजना आणली, त्यावेळेस मोठा गाजावाजा झाला. मला फक्त एक विचारायचं की JNNRM मध्ये योजनेमध्ये कामं झाली होती का, त्या योजनेची पण अशीच स्मार्ट सिटी सारखी अवस्था? नाही, JNNRM मध्ये जरा बरी कामं झाली. म्हणजे निदान काही बसेस आल्या पुणे शहरासाठी, जे JNNRM मध्ये कमिट केल्या होत्या. काही रस्त्यांची डेव्हलपमेंट झाली खरंच. म्हणजे विमानतळ ते बालेवाडी हा रस्ता नक्की चांगला केला गेला तेव्हा. तर काही कामं झाली JNNRM मध्ये जी अपेक्षित होती ती. पण तसं इथे म्हणजे असं कोणी दाखवेल की अरे हे काम स्मार्ट सिटीचं, असं काही झालं नाही. निवडणूक जुमला होता का मग हा स्मार्ट सिटी म्हणजे केव्हा? मी याला निवडणूक जुमला पण नाही म्हणणार, हा घोषणा जुमला होता. कारण 2015 मध्ये डिक्लेअर झालं तेव्हा निवडणुका होऊन गेल्या होत्या. फक्त महापालिकेच्या निवडणुका 2017 मध्ये होत्या. त्यामुळे फार मोठं निवडणुकीशी याचा संबंध नव्हता. पण काहीतरी भव्य दिव्य आपण करून दाखवावं. आणि नाही, मूळ कल्पना नक्की चांगली होती की शहरांवर आता पैसा, जे JNNRMचीच कल्पना फक्त थोडी एक्सटेंड केली की शहरांवर पैसा खर्च झाला पाहिजे, शहरातल्या लोकांचं लाईफ हे जास्ती सुसह्य झालं पाहिजे. ही मूळ कल्पना उत्तम, पण कसं याच्यामध्ये काहीच नाही. लोकसहभाग कागदावर दाखवला गेला,
प्रत्यक्षात तो घेतलाच गेला नाही किंवा घेतला गेला काही प्रमाणात, तर तो काय म्हणूया ठराविक लोक बोलवली गेली त्यांच्याकडनं हो हो यस 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 असं म्हणून तो घेतला गेला. स्मार्ट सिटीमध्ये BRTची गरज होती का पण करायच्या? पण आधी पण BRTच्या नावाने खूप हे झाला, म्हणजे त्याच्यावर वाद पण झाला. ती किती सक्सेसफुल झाली हाही प्रश्न कायम होता. नाही, स्मार्ट सिटीचा आणि BRTSचा काही संबंध नव्हता. कारण BRTS ही पूर्ण वेगळी योजना होती. स्मार्ट सिटीमध्ये मगाशी मी जी सांगितली ती सगळी उद्दिष्ट होती आणि ती काय वाहतूक गतिमान करणं हा पण होता. हो होतं ना, पण त्याच्यात BRTSचं नव्हतं कुठं. अशीच गतिमान होणार होती ती. आता ते कशी माहीत नाही, कारण 900 कोटी त्यासाठी वेगळे ठेवले होते, म्हणजे 24/7साठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. बेसिकली त्याच्यामध्ये स्मार्ट वापर ॲप्स, की माणसाला बसल्या जागी कळलं पाहिजे की पुढची बस कधी आहे, कुठे येते, कशी येते, काय होतं आहे, हे त्याला जागेवर कळलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. ही मूळ संकल्पना होती. पण ते कुठली सिस्टीम त्यांनी बसवली की ITMS, ती सिस्टीम बसवली पण ती 5 वर्ष चाललीच नाही. त्याचं टेंडर संपलं हे आम्ही 3 वर्ष ऐकत होतो. म्हणजे स्मार्टमध्ये हे येतं ना, पण तसं काही नाही झालेलं. हे आत्ता मगाशी जसं पैशांच्या बाबतीत तुम्ही म्हणालात की 3,000 पैकी 600-700 कोटी आले असतील, त्यातले 300 तर प्रशासकीय कामांवरच समजा खर्च झाले. जसं पैशाचं ऑडिट होतं तसं एक सोशल ऑडिट याच्यामध्ये होणं अपेक्षित होतं का? कोणाकडनं झालं पाहिजे होतं किंवा अशी काही सोय त्याच्यामध्ये ठेवली गेलेली होती का? दुर्दैवाने कुठल्याच प्रकल्पात नसते, पण नसते. इथंही ती नव्हती. इथं ऑडिट केलं कोणी तर कन्सल्टंटनी. त्यामुळे हे बघा, ते सगळं मिलीजुली बघतच होती. कन्सल्टंटला त्यांचे पैसे मिळत इंटरेस्ट होता. मग त्यांनी निगेटिव्ह रिपोर्ट दिला असता तर कदाचित त्यांना त्यांचे पैसे मिळाले नसते. त्यामुळे त्यांनी देताना सगळं चित्र छान रंगवून दिलं. पण खाली जमिनीवर काय दिसलं, कन्सल्टंटला कुणीच जबाबदार धरत नाही. कारण त्याचं कसं आहे, त्यांनी त्याचा रिपोर्ट दिला, पैसे घेतले, तो मोकळा झाला. बाकीचं काही का होईना, त्याला काही घेणं नसतं. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये आता अनेक विषय येतील. तुम्हाला काय वाटतं, एक सजग नागरिक, सजग पुणेकरांनी या संदर्भात काय भूमिका घ्यावी? नाही, मुळात खरं सांगू का, स्मार्ट सिटी हे सगळे कधीच विसरून गेले. मुळात ती नव्हतीच लोकांच्या लेखी. त्यामुळे हा विषय कोणाच्या अजेंड्यावर असणार नाही, राजकीय पक्षांच्या त्याहून नाही, कारण फेल गेलेली योजना आहे. विरोधी पक्ष पण बघत नाहीत, कारण त्यांनाही योजना कळली नाही काय ते. त्यामुळे हा विषय या निवडणुकीत येण्याची 1% सुद्धा शक्यता नाही. सगळे शांतपणे विसरून गेलेत. जे झालं ते झालं, आता पुढं तो विषय संपला, अशा पद्धतीने काम सुरू आहे. पण याच मुद्द्यावर मला थोडंसं पुढे की म्हणजे हे जेव्हा सजग नागरिक मंच असं तुमच्या संस्थेचंच नाव आहे, तर नागरिक सुद्धा सध्या प्रश्न विचारण्यात कमी पडत आहेत का? आणि त्याच जोडीने विरोधी पक्ष सुद्धा ह्या बाबतीतलं एक जाब विचारण्याचं जे काम असतं त्यांचं, म्हणजे माध्यमांमधनं बरंच लिहून येतं की आता उदाहरणार्थ गेल्या वर्षी पूर आला, तर त्यावेळेला स्मार्ट सिटीतली ही जी ITMS सिस्टीम मधली एक सिस्टीम उपयोगी पडू शकली असती. त्यातले काय SMS पाठवण्यासाठी नागरिकांना की तुम्ही अलर्ट राहा किंवा काय व्हॉट एव्हर, की ज्याच्यावरनं नंतर गदारोळ झाला की नागरिकांना नीट मेसेजेस गेलेलं नव्हतं. तर ही सिस्टीम होती आणि झाली नाही. पण तरी सुद्धा थोडं म्हणजे पुणेकर हे पुणे चळवळीचं शहर समजलं जातं किंवा जागरूक शहर समजलं जातं. आता कुठेतरी ते शैथिल्य आलंय का, असं जाणवतं का? 100% शैथिल्य आलंय. कारण लोकांना काय झालंय आता की काहीतरी व्हायला पाहिजे, पण मला वेळ नाही. त्यामुळे somebody has to do it. मला काय वेळ नाही, मी काय करणार नाही, असं जेव्हा 55% जनता म्हणते तेव्हा ह्याच्यात काहीच होऊ शकत नाही. आणि दुसरं, कुठेतरी आज जे पोलरायझेशन झाले, म्हणजे केलं गेलंय, मी झालंय म्हणत नाही, केलं गेलंय, की त्याच्यामध्ये निवडणुकीसाठी स्थानिक विषय, मग ते अगदी बेसिक नीड्सचे कचरा, पाणी, रोड वगैरे ह्याच्यापासून ते स्मार्ट सिटीपर्यंत हे असले पाहिजेत का? गल्ली टू दिल्ली एकाच पक्षाचं सरकार आलं तर विकास होईल, हे असलं पाहिजे. तर आज लोकांना
गल्ली टू दिल्ली विकास एकाच पक्षाकडनं झाला पाहिजे अशी कुठंतरी त्यांना व्यवस्थितपणे त्यांचं काय म्हणूया ब्रेन वॉशिंग केलं गेलेलं आहे. सो कोणाला काही पडली नाही. मग आज तुम्ही बाजारात विचारलं तर 100 पैकी 2 नागरिकांना सुद्धा सांगता येणार नाही स्मार्ट सिटी होती कधी आणि बंद कधी झाली. तर त्यामुळे हा विषयच नाही येणार. या निवडणुकीत हा विषय येऊ शकत नाही. दुर्दैवाने विरोधी पक्षांनाही ते कळलं नाही फारसं, त्यामुळे तेही बोलणार नाहीत काही. त्यामुळे हा खरं म्हणजे काय म्हणूया इट्स अ डेड, म्हणजे काय म्हणूया ती दफन केलेली बॉडी आहे. आता काय ती उकरत नाही कुणी. वेलणकर साहेब, तुम्ही म्हणले की मगाची स्मार्ट सिटी ज्या ठराविक भागासाठी केली होती तर तिथल्या काही प्रॉपर्टी अजूनही त्यांच्याच नावावर आहे, त्या अजूनही महापालिकेकडे हस्तांतरित झाल्या नाही किंवा महापालिका म्हणते की त्या आमच्या नाहीच आहे कारण आमच्या नावावर नाही तर आम्ही तिथं खर्च करू शकत नाही. तर त्यासाठी काय नागरिक म्हणून किंवा एक स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय पाठपुरावा करताय का, काय केलं पाहिजे? नाही, मुळात काय झालं, जेव्हा ती योजना बंद करायचं ठरलं तेव्हा ती इतकी ॲब्रप्टली बंद केली गेली की त्याचं जे पद्धतशीर हँडिंग ओव्हर व्हायला पाहिजे ते होण्यासाठीची काही यंत्रणाही झाली नाही आणि त्यासाठीचे प्रयत्नही झाले नाहीत. महापालिकेला काहीच पडली नाही, स्मार्ट सिटीला त्याहून पडली नाही. त्यामुळे ते सगळं असं आधांतरी लटकत राहिलं आणि मग जे झालं ते झालं, नाही झालं ते नाही झालं, अशी आत्ताची अवस्था आहे. कारण त्याचा फॉलोअप घेऊन ते कुठंतरी पूर्णत्वात जावं, निदान ॲटलिस्ट हँडिंग ओव्हर तरी, काम नाही झालं तरी हरकत नाही, हे कोणालाच वाटत नसल्यामुळं याच्यात काही घडत नाही. स्ट्रक्चर पण मला डेडच आहे का त्याच्यासाठी बनवलेलं स्ट्रक्चर? हां, म्हणजे आता तिथे एक ऑफिस आहे ना सिंहगड रोडला. कमांड कंट्रोल रूम ना. हां, तिथं काय चालतं परमेश्वराला माहिती. ते बंदच असतं बघायला. हां, असणारच ना. आता कामच नाही त्यांना राहिलं तर ते करतील काय तिथं. या सगळ्यातला एक शेवटचा मुद्दा त्याच्याकडे यावी आपण की हे सगळी कामं करताना म्हणजे स्मार्ट सिटी हा आजचा विषय म्हणून स्पेसिफिक स्मार्ट सिटी आपण बोलतो आहोत, पण एकूणच नागरिकांच्या प्रश्नांविषयी आणि नागरी समस्यांविषयी तुम्ही तुमच्या संस्थेकडनं नेहमी भांडत असता किंवा प्रश्न विचारत असता. आता हा आपण जो आता मुद्दा म्हणलं की नागरिकांमध्ये शैथिल्य आलंय की काय असं वाटायची काय अवस्था आलेली आहे पुणेकरांमध्ये, तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही जेव्हा हे प्रश्न विचारता तेव्हा तुमच्या हेतूंवरही शंका उपस्थित केली जाते का? हे जर होत असेल आणि अशा पद्धतीने तर मग म्हणजे विरोधी पक्षही नाहीत, नागरिकही नाहीत आणि स्वयंसेवी संस्थाही मग त्यांच्या हेतूंवर शंका आहेत असं जर असेल तर मग बोलायचं कोणी असा प्रश्न कधी पडत नाही का तुम्हाला? नाही, आमचं नशीब थोडं बरं आहे की आमच्या हेतूंबद्दल आजपर्यंत कोणी म्हणजे ना सत्ताधारी ना विरोधी ना जनतेतनं कोणी शंका घेतलेली आत्तापर्यंत तरी. ह्याच्या पुढच्या काळात तेही करतील, कारण आता हे लई बडबड करायला झाला तर कुठं म्हणजे खूप प्रयत्न शोधतात ते, कुठं सापडला तर याला सोडायचं नाही. पण आता कुठं सापडणार, मी सामान्य टॅक्स भरणारा माणूस आहे, मला कुठं सापडवणार ते. पण सांगायचा हेतू असा की असं काही घडलेलं नाही अजूनपर्यंत तरी, पण शेवटी कधी कधी थोडं नैराश्य येतच हो. हे सगळं आपण करतोय कशासाठी, कोणासाठी? ज्यांच्यासाठी करतोय त्यांना त्याची काही पडलेली नाही, किंबहुना ते अलिप्तपणे बघतायत चालू द्या. तर मग आपण खरंच करावं का? आपण मग शेवटी कॉन्शियस असं सांगतं की अरे 0.5% 0.5% जरी आपण काही करू शकलो तरी स्वतःचं समाधान एवढं जरी त्यातनं यश मिळालं तरी खूप झालं. आणि अगदी म्हणजे शेवटीच फक्त सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष म्हणून या निवडणुकीत मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? एक नागरिक म्हणून कशा पद्धतीने त्यांनी मतदान करावं असं तुम्हाला वाटतं आणि त्याबद्दलचं तुमचं आवाहन काय असेल? आव्हान एवढंच आहे की लोकांनी जात धर्म पक्ष हे काहीही न बघता उमेदवाराची पार्श्वभूमी, कारण ती सुदैवाने पब्लिश होते, आणि त्या उमेदवारांनी केलेलं काही प्रमाणात आत्तापर्यंतचं काम किंवा त्याच्याकडे काही व्हिजन असेल तर ती हे बघूनच मतदान केलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था खरं म्हणजे इथं पक्षांना लढवताच येता कामाच्या नाहीत, कारण त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, पण आपल्याकडे तसं कधी होत नाही. तर किमान नागरिकांनी तरी या निवडणुकांचा काहीही देशाच्या राज्याच्या राजकारणाशी संबंध न जोडता
फक्त जो काम करेल असं वाटतंय किंवा काही प्रमाणात त्यांनी करून दाखवलंय त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे, तर कदाचित एक 5-10 तरी चांगली लोक तिथं जातील. आणि मग मी असं म्हणत नाही कारभार एकदम सुधारेल, पण किमान आतमध्ये पण विचारणारी लोक असतील जे आज कोणी नाही आहेत. थँक्यू आणि सगळ्यांतर्फे मनापासून धन्यवाद.